आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात ग्रामीण महाराष्ट्रात संतापाची लाट असून याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विराट जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमर काळे तसेच प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला। वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। जनतेला विश्वासात न घेता स्मार्ट मीटरची सक्ती करणं हे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी आणि जनतेच्या आक्रोशाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे। स्मार्ट मीटरच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आमचं शिष्टमंडळ आज तहसीलदारांना भेटलंय। तिथे MSEBचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते। 3 मुद्दे आपण मांडलेले आहेत। त्यामध्ये स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, जिथे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या शंकेचं निरसन करावं आणि त्यांना जर स्मार्ट मीटर नसेल तर पूर्वीसारखं त्यांना मीटर बसवून द्यावं आणि त्याचबरोबर सोलरच्या बाबतीमधल्या काही प्रश्न होते ते प्रश्न आपण मांडले। सर्व चर्चांती असं ठरलेलं आहे की स्मार्ट मीटर आत्ता 17,000 काहीतरी लावलेले आहे। त्याच्या पुढे जोपर्यंत जनतेमध्ये चर्चा होत नाही, जनतेचं समाधान होत नाही, तोपर्यंत स्मार्ट मीटर लावणार नाही अशा प्रकारचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर असलेल्या मीटर लावलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्यक्ष त्या ग्राहकाकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करू, त्यांचं समाधान झालं नाही तर पूर्वीचं असलेलं टेस्टिंग मीटर आम्ही लावून देणार आहोत। अशा 2-3 प्रश्नासंदर्भामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। विशेषतः सुलतानपूरच्या बाबतीमधला जो विषय होता त्या महिला भगिनींनी त्या सांगितला होता त्याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही बोललो। त्याचबरोबर अनिल बाबू SP पण बोललेले आहेत की त्यांच्यावर जे गुन्हे महिला भगिनीवर ज्या मजुरीवर जातात अशा महिलांवर जे राजकीय गुन्हे दाखवल्यागत केलेले आहेत त्यांचे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये विनंती केली। त्यांनी ते तपासून कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि पुलाच्या बाबतीमध्ये कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की मी स्वतः त्याची पाठपुरावा करते आणि तो पूल बनवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सरकारला मागणी करते। मला वाटतं आजच्या मोर्चामधलं फलित एवढंच आहे की स्मार्ट मीटर जबरदस्ती लावण्याचा प्रकार होत होता त्याला आता थांबवण्यात आम्हाला यश आलेलं आहे। काही अल्टिमेटम MSEBला तुम्ही देणार आहात का जे उर्वरित स्मार्ट मीटर लोकांच्या घरी लावले जाणार आहे? नाही, आता आम्ही 1 महिन्याचे मुदत दिलेली आहे। 1 महिन्याच्या मुदतीमध्ये आमचे अतुलजी आणि त्यांचे सर्व सहकारी त्या लोकांशी संपर्क करून MSEBची संपर्क करून पूर्णपणाने त्याच्यामध्ये समाधान करण्याचा प्रयत्न करतील। महिनाभरामध्ये जर परत त्यांनी तशा पद्धतीची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। दुसरं जे आहे मी MSEBच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की काही दिवसांनी हे खाजगीकरण होत आहे। हे खाजगीकरण होत असताना MSEB हा ब्रांचेस काढला जाईल। जसा GST मधून सामान्य जनतेतून पैसे काढले जात होते तसा अत्यावश्यक असलेल्या विजेच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांची आणि गरिबांची शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला विरोध झाला पाहिजे। मला वाटतं की 1 महिन्याच्या कालावधीमध्ये काय होतं बघून आम्ही निर्णय घेऊ। सत्ताधारी नेत्यांच्या घरी स्मार्ट मीटर लागले नाही अशी मला आश्चर्य वाटलं की आज पालकमंत्री आणि आमदारांच्या घरी स्मार्ट मीटर आहे का असं एका सामान्य महिला भगिनीने विचारल्यानंतर अधिकारी त्याला उत्तर देऊ शकले नाही। एखाद्या अधिकाऱ्यांनी पहिल्या अंमलबजावणी करताना बाकीच्या वेळेला पहिली सुरुवात ज्यावेळेला श्रेयवादाची असते राजकारणाची त्यावेळेला लगेच आमदार मंत्री पुढे येतात। यावेळेला बाकी ही सुरुवात करताना गरिबाकडे होते आणि तिथं जात नाही हे निदर्शनात आल्यानंतर त्याचा खुलासा ते खासदार अमर काळे यांनी विचारल्यानंतर करू शकले नाही हे पण सत्य परिस्थिती आहे। अमरावतीच्या घटनेसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय की एक समिती स्थापन केली जाणार आहे या संपूर्ण घटनेच्या चौकशी संदर्भात। पहिला आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। आता खेळ चाललेला आहे काय? मागच्या वेळेला भंडाऱ्याला घटना घडली त्यावेळेला समिती नेमली, उपाययोजना करण्यासाठी नियमावली तयार केली। मग नियमावली तयार केल्यानंतर खाजगी रुग्णालयामध्ये ती नियमावलीची अंमलबजावणी होते का हे तर दूर राहून द्या, निदान शासकीय रुग्णालयामध्ये त्याची अंमलबजावणी होते काही बायला जर यंत्रणा कमी पडली असेल, मुलं काही एवढी त्यांना स्वस्थ झालेले आहेत आता जाहीर करतील, त्यांच्या पालकांना त्यांच्या घरच्यांना शासकीय मदत जाहीर करतील। मला वाटतं की पैशाने मेलेल्या माणसांची किंमत करण्याची सध्याची सरकारची प्रवृत्ती दिसते।
साखरेची किंमत अंतराळ आणि वाढली. सराटीमध्ये राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगींच्या भेटीसाठी गेलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील असतील, अन्य लोक त्या ठिकाणी गेले आहेत. तो जरांगींची मनधरणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो या निमित्तानं केला जातोय. जे प्रमाणपत्र कुणबी समाजाचे मराठा समाजाला दिले होते त्या अनुषंगानं आक्रमक अशा पद्धतीची चर्चा जी आहे त्या ठिकाणी जरांगींची सुरू आहे. या मागच्या काही घटना बघितल्या तर कुणबी जात प्रमाणपत्र दिल्यानंतर ते रद्द करण्यात आले. शासकीय आणि कोर्टातून ती आपोआप रद्द झाली, निवडणूक आयोगाकडून रद्द झाली. त्यामुळे त्यांची अशी भावना झाली की ही निवडणूक आयोगाच्याकडून आणि कोर्टाकडून रद्द झाली, प्रमाणपत्र ग्राह्य होत नसेल तर सरकारने आपल्याला फसवलेलं आहे. आणि ही भावना तीव्र झाल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. मग मला एक कळत नाही की राजकारणाच्या असलेल्या समतोलपणा दाखवण्यासाठी आज श्रेयवाद होतो का काय, की दोन्ही समाजाला दोन पक्षाकडे विभाजन करायचं आणि या समाजाला आपापसामध्ये लढवायचं आणि आपली राजकीय फोडी बांधण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होतोय. हे दुर्दैवाचं आहे. दोन्ही समाजाला न्याय कसा मिळेल याची मूल्यमापन करून सरकारने भूमिका ठाम घोषित केली पाहिजे. तशी मुख्यमंत्री वेगळे बोलतात, उपमुख्यमंत्री वेगळे बोलतात, शिष्टमंडळ वेगळं जाऊन भेटतंय व अशा प्रकारचा झुलवायचं काम फार काळ टिकत नाही. दोन्ही समाजाला जेव्हा कळून येईल की आपल्याला फसवलं जातं त्यावेळेला यामधला उद्योग निश्चितपणाने होईल आणि तो आज होतोय. त्याची मनधरणी किंवा त्यांच्या बाबतीमध्ये चर्चा करायला शिष्टमंडळ गेला असेल तर त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये शासनाची भूमिका ही जनतेला कळवली पाहिजे. तशा प्रकारची अपेक्षा आम्हाला आहे. साखरेचे भाव वाढत आहे, सर्वसामान्य देखील पूर्ण फटका बसतोय. कसं पाहतो तुम्ही? सरकारचं धोरण हे फेल्युअर झालेलं आहे. या देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन करणारं, साखरेचं उत्पादन करणारा देश कुठला असेल तर भारत आहे. आपण एक वेळ आयात निर्यात धोरण करत होतो आणि अशा प्रकारचं परदेशामध्ये साखर पाठवण्याच्या बाबतीमधली आपली भूमिका होती. त्याच राज्यामध्ये त्याच देशामध्ये साखरेचा तुटवडा होतो. याचा अर्थ तुम्हाला नियोजन करण्यामध्ये तुम्ही फेल्युअर झालेला आहात. आता मला एक कळत नाही की आता साखरेचा भाव वाढल्यानंतर मग